नमस्कार मित्रांनो, तर आप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं आहे की बापू आणि कदम आप्पीला सांगत असतात की अगं सकाळपासून रुपाली घरात नाही आहे आणि अमोलच्या शाळेत फोन केला होता, पण अमोल काही शाळेत पोहोचला नाही. आम्हाला खूप काळजी वाटते. अर्जुन म्हणतो, काय, कुठे गेला अमोल? इकडे रुपाली अमोलला चक्कर आल्यामुळे ती तशीच त्याला उचलून दवाखान्यात नेत असते. दवाखान्यात गेल्या गेल्या अमोलला ॲडमिट करून घेतात. त्या सलाईनमधून संकल्प इंजेक्शन सोडतो. आता इंजेक्शन काय आहे आणि कसलं सोडलं आहे ते आपल्याला पुढच्याच भागात पाहायला मिळेल. पण इकडे रुपाली डॉक्टरांच्या सांगण्यावरून परत दुसरे रिपोर्ट काढते. दुसरे रिपोर्ट काढल्यानंतर रुपालीच्या लक्षात येणार आहे की अमोलला हा भयंकर आजार आहे. त्यामुळे तिला खूप दुःख वाटतं. तिचे रिपोर्ट काढल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसणार आहे. ती घरीच रडत येते. अमोलसुद्धा तिथेच असतो. तिला काय करावं काही कळत नाही. अमोलला कसं वाचवावं म्हणून ती मोठ्याने रडत असते. अमोलसुद्धा त्याच्या आजाराचं सत्य लवकरच कळणार आहे. आणि हे एक बरं झालं की रुपालीला अमोलच्या आजाराचं सत्य कळलं. त्या कारणाने का होईना अमोलच्या आजारावर निदान तरी होईल. नाहीतर हे आप्पी आणि अर्जुन दोघं एकमेकांसोबतच भांडत राहिलेत आणि यामध्ये अमोलचंच नुकसान होतं आहे. हे त्या दोघांना कधी कळणार काही माहिती. पण असो, आपल्याला पुढच्या भागात काय होतं हे पाहणंसुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.